दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपले लहानपण जर आपण बघितलं किंवा आठवलं, आपण गावामध्ये राहायचो आणि किती सुंदर ते गाव असायचं. आजूबाजूला सर्व झाडी असायची आणि प्रत्येक ऋतूमध्ये आपण त्या झाडाचं आपण फळ खायचो, झाडाखाली आराम करायचो. शाळा पण तिथंच असायची, नदी असायची, नदीमध्ये आपण उड्या मारायचो आणि किती सुखकारक जीवन आपलं ते होतं. आणि मग सर्व ठिकाणी शहरीकरण झालं, प्रदूषण आलं, सर्व काही जीवन आपलं इतकं वेगवान होऊ लागलं, धकाधकीचं झालं जीवन, कष्ट आले, त्यामध्ये टेन्शन्स आले. आणि हे जीवन आता सध्या आपण पाहत आहोत. ज्यावेळेस आपण एकांतात कधी बसतो किंवा एकांतात विचार करतो, त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस पूर्वीचे दिवस आठवतात की आपले दिवस कसे होते. बायबलमध्ये आपण वाचतो की एदेन बाग परमेश्वराने निर्माण करून त्यात आदाम आणि हवाला निर्माण केलं. त्यावेळेस त्या ठिकाणी कसं जीवन असेल. एदेन बागेमध्ये सुख आणि शांती होती. आदाम आणि हवाला काहीही करायचं नव्हतं, ते देवाच्या सानिध्यात वावरत होते. सर्व काही संपूर्ण एदेन बाग ही त्यांची होती. परंतु ते पापामध्ये पडले आणि सर्व काही बदलून गेलं. ह्या जगामध्ये कष्ट आलं, दुःख आलं, आजारपण आलं आणि ह्या सर्व गोष्टी ह्या जगामध्ये आल्या. जगामध्ये वाईटपण आलं सर्व ठिकाणी. पण आपण ज्यावेळेस प्रगटीकरण वाचतो त्यावेळेस त्यामध्ये देवाने आपल्याला आशा दिलेली आहे आणि ती म्हणजे सार्वकालिक जीवन. नवीन जग असणार आहे, आपण त्या ठिकाणी राहणार आहोत. सर्व काही त्या ठिकाणी सुख असेल, शांती असेल. त्या ठिकाणी दुःख नाही, त्या ठिकाणी अश्रू नाहीत, त्या ठिकाणी पाप नसणार आहे, वाईटपण नसणार आहे. त्या ठिकाणी फक्त सुख आणि शांती असेल. म्हणजे आपण जे विश्वासणारे आहोत त्या सर्वांना सार्वकालिक जीवन असणार आहे. नवीन जीवन हे एदेन बागेसारखं असणार आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सुंदर असणार आहे. लक्षात ठेवा की देव सर्व काही व्यवस्थित करणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, प्रगटीकरण ह्याचा 21वा अध्याय 4थं वचन, रेव्हलेशन चॅप्टर 21 and verse 4. तो त्यांच्या डोळ्यातले सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित.